नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रों, मी अमोल देशमुख स्वागत करतो। 2026 ची ही जी पोलीस भरती होणार आहे, तर या पोलीस भरतीमध्ये आता जवळपास सगळ्यांचे फॉर्म भरून आता काही दिवसानंतर पोरांचे जे तुमचे ग्राउंड सुरू होणार आहे। ग्राउंडमध्ये तुमचा ज्या दिवशी सहभाग असेल तो झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे मिशन असणार आहे ते म्हणजे तुमचं लेखी परीक्षा। लेखी परीक्षा म्हटलं की सगळ्यात अगोदर प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा पेपर असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे। जसं TCS IBPS असतं त्यांचा पॅटर्न सगळ्यांना माहीत आहे किंवा MPSCचा पॅटर्न माहीत आहे, पण त्याच पद्धतीने हे जे पोलीस दलाचं जी निवड समिती असते किंवा ही जी परीक्षेची समिती असते, या परीक्षा समितीचे एक मेन सदस्य म्हणजे असतात SP साहेब। आणि या SP साहेबांचा जिल्हा पोलीस भरतीचा ज्या जिल्ह्याचे असतील त्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीचा पेपर काढण्यासाठी त्यांचा एक महत्त्वाचा एक रोल असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा पोलीस भरतीचा पेपर कसा तयार होतो, त्याची डिफिकल्टी लेवल काय ठेवली जाते, GK GS मराठी गणित बुद्धिमत्ता यामध्ये किती प्रश्नांचा समावेश असणार आहे, हे कोणावर ठरतं, म्हणजे टेंटेटिव्हली असंच असतं असं नाही, पण एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे तर तो त्यांच्यामध्ये असतो। जसं की आता अमितेश कुमार हे जे आहेत, तर हे अमितेश कुमार आता सध्या पिंपरी चिंचवडचे SP आहेत। SP जे आहेत तर ते ग्रामीणसाठी असतात आणि ते शहरीसाठी गेल्यानंतर मग कमिशनर असतात। आता लेट्स से की तुम्हाला आता पुण्याचा जर समजा तुम्हाला पेपर द्यायचा असेल, पुण्याची भरती जर तुम्हाला द्यायची असेल, तर तुमच्या समोर काही मनात प्रश्न येतात की समजा अभ्यास कसा करावा। कॉमनली विद्यार्थ्यांचे प्रश्न येते, एकदा घेतो, पेपर कोण काढणार आहे, ठीक आहे, पेपर कसा निघतो, पेपरची काठिण्य पातळी कशी असते, कोणत्या विषयाला किती वेटेज दिलं जातं हे आपण पाहणार आहोत। आणि SP साहेबांचा, मी म्हणतोय म्हणून खरोखर SP साहेबांचा त्यात रोल असतो का, खरोखर काय रोल असतं ते पण पाहणार आहोत। आणि पेपरचा जो अंदाज आहे खरोखर लावता येतो का हे देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून कळणार आहोत। आता पहा, आता संभाजीनगरचे या अगोदरचे जे SP होते ते होते श्री अमितेशजी कुमार, अमितेश कुमार, ठीक आहे। सगळ्यांना माहित असेल संभाजीनगरला औरंगाबादला हेल्मेट सक्ती केलं होतं आणि ते अमितेश कुमार जे आहेत 1995च्या IPS बॅचचे जे काय आहेत अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ना। आता अमितेश कुमार सध्या पिंपरी चिंचवडला आहेत, पुण्याला ते SP म्हणून आहेत ना। आता ज्या वेळेस ते संभाजीनगरला होते, संभाजीनगर नंतर ते पुणे, मला वाटतं अगोदर ते सोलापूरला गेलेत, सोलापूर नंतर मग नागपूर, सोलापूर आणि नागपूर या ठिकाणी असताना त्यांनी त्यांच्या काळामध्ये भरती घेतलेल्या आहेत। आता अमितेश कुमार यांचा जर समजा एक ज्या जिल्ह्याचे होते त्या जिल्ह्याच्या पेपरचा जर अंदाज काढल्यानंतर तुम्हाला GK GS वरती विशेष करून तुम्हाला जास्त प्रश्न दिसतील, जवळपास 35 ते 40% प्रश्न जे आहेत ना, तर अमितेश कुमार यांनी GK GS वरती विचारले होते, म्हणजे चालू घडामोडीवरती विचारले होते। आणि इतिहास आणि भूगोल या विषयाला देखील त्यांनी खूप जास्त असं वेटेज दिलं होतं, कारण त्यांचं म्हणणं आहे की इतिहास हा जो आहे ना, तर सगळ्या पोलिसांनी असा पिळून पिलेला पाहिजे, कारण कुठल्या संवेदनशील भागामध्ये तुम्हाला नोकरी करण्यासाठी वेळ येऊ शकतं, तर अशा वेळेस संवेदनशील भागामध्ये नेमकं ऐतिहासिक काय घडलेलं आहे ज्याचा संवेदनशील भागावरती परिणाम होऊ शकतो, याची जी मानसिकता आहे तर ती तयार असायला पाहिजे। दुसरी गोष्ट, भूगोलावरती ना तर प्रत्येक जिल्ह्याचं इनडेप्थ ते विचारतात, जसं की भूभाग, कोणता जिल्हा कुठून सुरू होतो, कोणत्या जिल्ह्याला सीमा लागलेल्या आहेत, नद्या वगैरे ज्या आहेत तर त्या विचारल्या जातात, पठारं वगैरे विचारले जातात, तालुके वगैरे हे जास्त करून विचारतात, कारण त्यांचं एक म्हणजे त्यांचं म्हणणं नाही, पण एक माझा असा एक अंदाज आहे की पोलिसांना जे पंचनामे करावे लागतात, क्षेत्रफळाशी आणि भूभागाशी संबंधित जो आहे तर तो कारभार करावा लागतो, तर त्यामुळे परिसीमा आणि सीमा क्षेत्र जे आहे तर ते पंचनाम्याच्या वेळेस जे पोलीस अधिकारी असतील किंवा पोलीस असतील तर त्यांना प्रॉब्लेम नको यायला म्हणून त्यांचा महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तर तो देखील त्यांचा तो व्यवस्थित असा चेक केला जातो। बाकी मराठीचे यांनी जे पेपर काढलेले आहेत अमितेश कुमार यांनी, मराठीला तेवढं काही वेटेज दिलेलं नाही आहे, GK GSला खूप जास्त वेटेज आहे, अंकगणिताला देखील कमी आहे ना। आता यावर्षी आता हायपोथेटिकल सिनारिओमध्ये समजा लेट्स से की तुम्ही आता फॉर्म भरणार आहात पिंपरी चिंचवड किंवा पुण्यासाठी, तर पुण्यासाठी सध्या आता अमितेश कुमार, मला वाटतं त्यांची बदली झालेली पण आहे, पण सध्या असं मानून चालूया की त्यांचा सध्या पिंपरी चिंचवडला आहे, तर पिंपरी चिंचवडला जे काही पेपर येणार आहे तर त्यामध्ये तुम्ही असं मानून चाला की GK GS वर तुम्हाला विशेष करून जास्त प्रश्न दिसतील, कारण
अमितेश कुमार यांच्या माइंडसेटने, अर्थात ती समिती असते, कोर मंडळ असतं आणि त्यांच्यामध्ये यांचं देखील एक प्रमुख पद असतं आणि त्यांच्या आधिपत्याखाली जी परीक्षेची जी रचना असते किंवा ती जी प्रश्नपत्रिका आहे तर ती काढली जाते. TCS IBPSचा पॅटर्न जसा असतो ना तसाच पोलीस भरतीचा पॅटर्नचा अंदाज जो आहे ना तर ते काढणं देखील सोपं आहे, फार सोपं आहे. फक्त थोडंसं एक वेगळ्या डायमेन्शननी विचार करा, वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर नक्की तुम्हाला एक अभ्यासाची दिशा सापडेल आणि दिशा सापडली ना की नंतर मग अभ्यास करायला हुरूप देखील येईल. अशाच पद्धतीनं तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या भरतीसाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात, शहरी असो किंवा ग्रामीण असो, तर तिथे अगोदर कोणते SP होते, त्या SPच्या कालामध्ये कुठल्या कुठल्या त्यांनी पदभरती केलेल्या आहेत. आता यामध्ये असे SP असतील की त्यांनी अगोदर म्हणजे नवीन आलेले असतील, राईट. तर अशा वेळेस थोडंसं अंदाज बांधणं थोडंसं अवघड जाऊ शकतं, पण एक साधारणपणे दुसरं का होईना, अंदाज का होईना, हळूहळू थोडासा का होईना, पण अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला कळेल. प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर लेट्स से की अमितेश कुमार हे सोलापूरला होते, त्यावेळेस त्यांनी पेपर घेतला होता, तर तो प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली तर त्यावरून तुम्हाला कोणत्या विषयाचे किती प्रश्न होते ते अंदाज येईल आणि सध्या ते ज्या ठिकाणी असतील तर त्याच पद्धतीचा एक पेपरचा पॅटर्न असू शकतो, असा एक अंदाज यायला हरकत नाही. बघा, सगळे पुस्तकं सारखेच आहेत, सगळे यूट्यूब टीचर सगळे सारखं सांगतात, बरोबर, पण एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळ्या अँगलनं विचार करण्याची क्षमता जर तुमच्यात डेव्हलप झाली ना तर एक वेगळ्या पद्धतीनं काम केल्यानंतर एक वेगळा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळू शकतो. मी हे म्हणणार नाही की हा व्हिडिओ खूप काही वेगळा आणि खूप काही देऊन जाणार आहे, पण यामधून तुम्हाला एक निश्चित मात्र की तुमची मानसिकता जी आहे ना तर ती वेगळ्या डायमेन्शनने विचार करण्याची नक्कीच होणार आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर नोंदवू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर मला खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठल्या जिल्ह्याविषयी संपूर्ण डिटेल माहिती, किल्ल्यांपासून ते किनाऱ्यापर्यंत महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्याची डिटेल माहिती आपले नागरे सर जे आहेत तर ते एका व्हिडिओ सिरीजमध्ये सुरू करणार आहेत. त्यामध्ये ॲडिशनल SP कमिशनर यांच्यापासून ते पार किल्ल्यापर्यंत म्हणा किंवा सगळी डिटेल ऐतिहासिक असेल, प्राचीन, धार्मिक, राजकीय जी काही माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे त्याची व्हिडिओ सिरीज आपण सुरू करणार आहोत. रोज संध्याकाळी तुम्हाला याचा एक व्हिडिओ मिळेल. ऑफकोर्स जर तुमच्या काही कमेंट्स आल्या तर. आता पुरतं एवढंच थांबतो. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया. राम राम.